पद्मश्री पुरस्कार से सम्मानित नेता चैतराम पवार का बारीपदा गांव में भव्य स्वागत किया गया। इसके बाद वे बारीपदा गांव पहुंचे, जहां गांव वासियों ने उन्हें डोर टू डोर गुड़िया स्थापित कर अभिवादन किया और उन्हें सम्मानित किया। पद्मश्री पुरस्कार से सम्मानित नेता चैतराम पवार का बारीपदा गांव में भव्य स्वागत किया गया। पिंपलनर जेटी लाइन पर उनका जोरदार स्वागत हुआ। इसके बाद बारीपदा गांव पहुंचने पर गांव वासियों ने उन्हें डोर टू डोर गुड़िया स्थापित कर उनका सम्मान किया। महिलाओं, पुरुषों और बच्चों ने डफ और तुतारी की धुन पर नृत्य किया। चैतराम पवार ने पर्यावरण और जल वन संरक्षण के लिए किए गए अपने कामों को साझा करते हुए कहा कि ये पुरस्कार वे वनवासी कल्याण आश्रम और पर्यावरण संरक्षण के लिए काम करने वाले जन जन पी को समर्पित करते हैं। नमस्कार, मी चैतराम पवार। आपण ह्या परिसरामध्ये 1992 पासून वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास या विषयामध्ये काम करतोय। त्याच्यामध्ये आपण 5 बिंदू निवडलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन। हे सगळे कामाची सुरुवात आपण या गावापासून सुरू केली, बारीपाड्यापासून। पण हळूहळू त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपण ह्याची व्याप्ती वाढवली पाहिजे। मग हे काम आपल्याला सर्वदूर कसं नेता येईल, त्यामुळे वेगळे गाव जोडता येतील का, वेगळे जिल्हे जोडता येतील का, वेगळे राज्य जोडता येतील का, असून या कामाची व्याप्ती वाढत गेली। जंगल, जल, जमीन आणि पशुधन यावरून वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून आपण आता जवळपास 7 राज्यांमध्ये ह्या 5 बिंदूवर आधारित शाश्वत विकास असा विषय मध्ये काम करतोय। या पुरस्कारापर्यंत पोहोचायचं असं म्हटलं तर 2001 मध्ये पहिला पुरस्कार आम्हाला जो मिळाला, आदिवासी हिंदू अस्मिता म्हणून, त्याचं नाव नंदुरबारला वितरण झालं होतं। आणि आज 25 वर्षे पूर्ण झालीत, म्हणजे 1 ते 25 मध्ये जवळपास एकूण आम्हाला 32 पुरस्कार मिळालेत वेगवेगळ्या स्तरावरचे, आणि वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार केला गेला। त्याचा मूळ उद्देश असाच की हे जे पर्यावरण आधारित जीवन पद्धती हे कशा आपल्याला सगळ्यांना सांगता येईल आणि सगळ्यांना जनजागृती करून त्याला शाश्वत पद्धतीने सतत पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न आपण करू शकतो का, असं होणे वनवासी कल्याणाश्रमाच्या त्यात प्रमुख रोल आहे। वनवासी कल्याणाश्रमाने ह्या पुरस्कारासाठी नामांकन केलं आणि तो पद्मश्री पुरस्कार आज आपल्याला मिळाला आहे। तो बारीपाड्याला नव्हे तर आपण म्हणूया की खानदेशातील पर्यावरण विषयामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना आहेत, यांचा हा सन्मान आहे असं आम्ही समजतो। आणि आपण थोडा वरच्या पातळीवर विचार केला तर हे राज्याचा पण गौरव आहे। तर ह्या गौरवाच्या माध्यमातून आपण आणखी याला कशी गती देऊ शकतो, कसं मिशन मोडमध्ये हे काम पुढे नेऊ शकतो, असा सातत्याने चाललेला प्रयत्न आहे। मी असं म्हणेल की पद्मश्री पुरस्कार जो मिळाला, वनभूषण आधी मिळाला आम्हाला गेल्या वर्षी, पद्मश्री पुरस्कारचा मी त्याचं श्रेय असं म्हणेल की वनवासी कल्याणाश्रमाचे हजारो कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करत आहेत, त्याबरोबर गावकरी आहेत, त्याबरोबर खानदेशातले सगळे पर्यावरणप्रेमी जे आहेत अशा संस्था आणि संघटना, या सगळ्यांना हा पुरस्कार समर्पित आहे असं मला वाटतं।